नमस्कार श्रोते हो. मी अमृता संभूस. माझ्या अमृत संवाद या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. श्रोते हो, गेले 8 दिवस आपण वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या दुर्गांशी संवाद साधला. आजचं हे आपलं शेवटचं पुष्प. आज आपण ज्या दुर्गेशी संवाद साधणार आहोत ती एक ॲक्टर आहे, उत्तम कोरिओग्राफर आहे, रायटर आहे, डान्सर आहे. तिने वेगवेगळे डान्स फॉर्म शिकलेले आहेत. तसंच तिने वेगवेगळ्या ॲड फिल्म्स, वेब सिरीज, टी व्ही सिरीजमध्ये काम केलेलं आहे आणि एक अशी तडफदार तरुण दुर्गा आज आपल्या भेटीला आलेली आहे. तर आज आपण ज्या दुर्गेशी संवाद साधणार आहोत तिचं नाव आहे अपूर्वा परांजपे. चला तर मग संवाद साधूया अपूर्वा परांजपेशी. नमस्कार अपूर्वा. नमस्कार अमृताताई, थँक्यू मला इन्व्हाइट केल्याबद्दल. तुझं अमृत संवाद या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत. मला सुरुवातीला जाणून घ्यायला आवडेल की तुझं बालपण कुठे गेलं आणि तुझं शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण कुठे झालं? बरं, माझा जन्म ठाण्याचाच. हां. मी 27 वर्ष ठाण्यातच राहतेय. ओके. मी 4थीपर्यंत न्यू इंग्लिश स्कूलमध्ये होते, पेस्टमध्ये, ईस्टच्या इंग्लिश मीडियम शाळेत. त्याच्यानंतर सेकंडरीमध्ये मी बोर्ड चेंज केला. स्टेट बोर्डचं मी CBSE शाळेत शिफ्ट झाले. ती म्हणजे न्यू होरायझन पब्लिक स्कूल ऐरोडी. जुनीवाली, नवीनवाली नाही, न्यू होरायझन स्कॉलर्स नाही, न्यू होरायझन पब्लिक स्कूल. आणि मग मी ग्रॅज्युएशनसाठी BMM केलं. BMMचं शिक्षण मी रुईया कॉलेजमधनं घेतलं, रामनारायण रुईया कॉलेज माटुंगा. आणि मी माझं मास्टर्स केलं KC कॉलेजमधून, कुलाबा कॅम्प. ओ वाव, ग्रेट ग्रेट. पण मग तुला मास्टर्स म्हणजे जे केलं आहेस तू मास मीडियामध्ये, तर मास मीडियाकडे वळावं असं का वाटलं? ओके, खरं तर मी सायन्स स्टुडंट होते 11वी-12वी. हां. म्हणजे मी JEEचीही तयारी करत होते, मी नीट CETची म्हणजे MH-CETचीही तयारी करत होते. ओके. आणि मला सगळ्यांनी वॉर्न केलं होतं की नाही, एका वेळेला एकच होऊ शकतं, आयदर मॅथ्स आणि फिजिक्सवरच कॉन्सन्ट्रेट कर किंवा बायोवरच कॉन्सन्ट्रेट कर, दोन्ही नाही होऊ शकत. पण कसं माहीत नाही खरं तर, पण मी दोन्ही क्लिअर केलं. वाव. आणि मग मला आणि मग मला खूप मोठा प्रश्न पडला होता. आणि माझी आई तर मला आधीपासून 11वी-12वी पासूनच म्हणत होती की काय ग, आर्ट्स घे, मजा कर, तुझं कल आर्ट्सकडे आहे, तुझं कशाला एवढा अभ्यास करतेस, 6-6 तास क्लासेसमध्ये बसतेस, वाया घालवतेस वर्ष, हे सगळं आईचं म्हणणं होतं. पण असं म्हणणारी आई पहिली असेल. नाही, माझी आई टच थँक गॉड. पण मलाच सायन्सची आवडही होती आणि सगळे फ्रेंड्सही सायन्सकडे गेले होते. सो मी 11वी-12वी सायन्स खूप मेहनत केली खरं तर. आणि नंतर मला असं जाणवलं की नाही, शेवटी मला ॲक्टिंगकडेच वळायचं आहे हां. आणि हेच माझं खरं पॅशन आहे. म्हणून मग मी आर्ट्सकडे वळले. आणि मी ज्या ट्युशन्सला जायचे त्या ट्युशनमध्ये एक सिनियर होती. हां. तिने मला सांगितलं होतं की मी ना BMMची झेवियर्सची एंट्रन्स देते. म्हटलं आम्ही इथे JEE इंजिनिअरिंगच्या एंट्रन्सचा अभ्यास करतोय, झेवियर्सची काय एंट्रन्स आहे? मग मी जाऊन गुगल केलं होतं. आणि मग ना सेकंड इयरला, आता पोर्शन बदलला आहे, सिलेबस बदलला आहे, पण तेव्हा सेकंड इयरला अंडरस्टँडिंग सिनेमा म्हणून एक सब्जेक्ट होता. हां. आणि मी प्युअरली त्या एका सब्जेक्टला अट्रॅक्ट होऊन मी ठरवलं की नाही, मी BMM करणार. ओ ओके. आणि मग मीही या सगळ्या एंट्रन्स दिल्याच होत्या, पण मीही BMMची एंट्रन्स दिली. आणि मग आई तर खूपच खुश होती. आई म्हणाली की नाही नाही, हेच घे. आणि शेवटी मग मला रुईयामध्ये ॲडमिशन मिळाली. व्हेरी गुड. आणि मला वाटतं की तू फिल्म मेकिंगचा पण कोर्स केलेला आहेस ना? फिल्म मेकिंगचा कोर्स म्हणजे माझं जे मास्टर्स होतं, इट्स कॉल्ड MAEMA, म्हणजे मास्टर्स ऑफ आर्ट्स इन एंटरटेनमेंट, मीडिया अँड ॲडव्हर्टायझिंग. सो सेकंड इयरमध्ये ऑप्शन दिला जातो की फिल्म्स किंवा ॲडव्हर्टायझिंग. तर आता फिल्म्स म्हणजे जर तुम्हाला वाटत असेल की ॲक्टिंग शिकवली जाते, तर तसं काही नाही आहे. मी ॲक्टिंग त्या कोर्समध्ये शिकले नाही. ओके. पण शेवटी फिल्म मेकिंग एक बिझनेस आहे बरोबर. ॲट दी एंड ऑफ द डे. Right. तर त्या कॅमेरा मागे तो बिझनेस कसा हँडल केला जातो आणि कसं काय होतं, डिस्ट्रीब्युशन काय आहे, प्रोडक्शन काय आहे, इन्व्हेस्टमेंट कशी मिळते तुम्हाला जर स्वतः काही सुरू करायचं असेल स्वतःला, तर हे सगळं बिहाइंड द कॅमेराच्या गोष्टी शिकवल्या जातात. तर तेव्हा मग मी फिल्म्स चूज केलं होतं सेकंड इयरला. म्हणजे हेही खूप एकदम वास्ट आहे क्षेत्र. म्हणजे आपल्याला ह्याच्याबद्दल काहीच माहिती नसतं. फिल्म मेकिंग म्हटलं की आपल्याला फक्त वाटलं की DOP वगैरे जे असतं ते फिल्म मेकिंगमध्ये येतं. असं करेक्ट, ते नाहीये पण. येतंच, ऑफकोर्स ते येतं. पण लाइटिंग झालं, कॅमेरा डिपार्टमेंट झालं, प्री प्रोडक्शनचं सगळं झालं, प्रोडक्शन झालं, नंतर प्रोडक्शन झाल्यानंतर एडिटिंग झाल्यानंतर डिस्ट्रीब्युशन, मार्केटिंग फिल्मचं, ॲडव्हर्टायझिंग फिल्मचं, हे सगळं त्या कोर्समध्ये एक छान पॅकेजमध्ये शिकवलं जातं. जर कोणाला हा कोर्स करायचा असेल तर मुंबई युनिव्हर्सिटीच्या साईटवर सगळी इन्फॉर्मेशन आहे. म्हणजे तेव्हा तुला वेगवेगळे कॅमेरे सुद्धा वापरता आले असतील.
हो, मी ॲक्च्युली कॅमेरा जास्त नाही हँडल केला. हां. थिअरी आम्हाला जास्त शिकवली जाते, की डिस्ट्रिब्युशनचे रूल्स काय आहेत. इनफॅक्ट फिल्म मेकिंगमध्ये ऑफकोर्स सगळंच आपण जे करतो, कुठलाही बिझनेस असू दे, इंडियन लॉ हा अप्लाय होतोच. हो. तर फिल्म मेकिंगला कुठले लॉज अप्लाय होतात, हे सगळं शिकवलं जातं. अच्छा. सो हे सगळं मी ओके. तेव्हा शिकले. कॅमेरा वगैरे मी जास्त हँडल केला किंवा थोडंफार त्याबद्दल शिकले BMM करताना. ओके. जेव्हा मला फोटोग्राफी, प्रिंट प्रोडक्शन हे सगळे सब्जेक्ट्स होते. हां. तेव्हा मी जास्त काइंड ऑफ खेळले कॅमेरासोबत. मी फार काही शिकले असं नाही. आज तुम्ही सांगितलं तर मला माझी फोटोग्राफी खूप काही छान नाही आहे. मी पोस्ट चांगलं करू शकते. पण ते BMM मध्ये जास्त शिकले. मास्टर्सला आम्हाला अजून डीप बिझनेसबद्दलच जास्त शिकवलं गेलं फिल्म मेकिंगच्या. ओके. ग्रेट. जसं की तू वेगवेगळ्या ॲड फिल्म्समध्ये काम केलं आहेस किंवा वेब सिरीजमध्ये काम केलं आहेस, स्टेज शोमध्ये काम केलं आहेस, TV सिरियल्समध्ये. तर ह्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करण्याच्या पद्धती पण वेगळ्या असतात का? हो, हो. डेफिनेटली. आता एखादं जर मी नाटक करत असेल, तर मला शेवटच्या ऑडियन्सपर्यंत पोहोचायचं असतं. म्हणून सगळीच एनर्जी, आवाज असू दे किंवा माझं एक्सप्रेशन असू दे, सगळं 1 पैसा पण नाही म्हणणार मी, 10 पैसा जास्त असेल. बरोबर. हेच जर मी सिरियलमध्ये ॲक्टिंग करत असेल आणि माझा क्लोज लागला असेल, तर माझा कॅमेरा इथे असतो. अच्छा. त्याच्यामुळे मी थिएटरची ॲक्टिंग इथे केली, तर मग मी ओव्हर ड्रामॅटिक दिसणार. बरोबर. तसंच जर मी ॲड फिल्म करत असेल, तर माझ्याकडे 30च सेकंद आहेत मला जे काही म्हणायचं ते पोहोचवण्यासाठी. मॅक्स टू मॅक्स 30 सेकंद असतात. सो आय हॅव टू बी सटल ॲक्टिंग करावी लागते ॲडमध्ये, रिअलिस्टिक ॲक्टिंग करावी लागते. सिरियलसारखं नसतं, मी कोणाचा ॲक्सिडेंट वगैरे प्लॅन करत नाहीये, पण तरीही 30 सेकंड्समध्ये मला इमोशन्स पोचवायचे आहेत. बरोबर. सो या प्रत्येक मीडियम जसं चेंज होतं तसे माझी एनर्जी किंवा माझी पद्धत सगळंच चेंज होतं. म्हणजे चेहऱ्यातले हावभाव सुद्धा आपल्याला सगळंच बदलावं लागतं. हो, हो, डेफिनेट. पण मग तुला असं वाटतं का की ॲड फिल्म्स करणं हे जास्त स्किलवालं आहे किंवा जास्त आव्हानात्मक आहे? ॲक्च्युली सगळंच आव्हानात्मक आहे. मी असं नाही म्हणणार. थिएटरचे चॅलेंजेस वेगळे आहेत. जसं मी म्हटलं, की मला शेवटच्या ऑडियन्सपर्यंत माझं म्हणणं पोहोचवायचं आहे हो. किंवा बरेचदा असं होतं, की दुसऱ्या कोणाचं तरी मोनोलॉग चालू असेल, तरी कोणीतरी नक्की माझ्याकडे कधीतरी बघतंय. बरोबर. सो मी अगदीच सोडून नाही देऊ शकत. आय हॅव टू बी कॉन्स्टंटली ॲक्टिव्ह. प्रेझेन्स ऑफ माइंड माझा खूप इम्पॉर्टंट आहे. सिरियल ची ॲक्टिंग म्हणालात तर त्याचं चॅलेंज असं आहे, की आम्हाला आता शूट करायचं आहे. त्याच्या 1 तास आधी, 1 तास पण मी खूप जेनेरसली म्हणते, कधी-कधी 15 मिनिटं आधी गरम-गरम सीन प्रिंट होऊन येतो. ओ. सो माझं चॅलेंज हे आहे, की आणि मग मला कळतं, की अरे मला ढसाढसा रडायचं आहे. अरे बापरे. सो माझं चॅलेंज हे असतं, की ते कन्व्हिक्शननी कसं करायचं. ॲड फिल्मचं चॅलेंज जसं मी म्हटलं, की तुमच्याकडे खूप कमी वेळ असतो आणि शूट पण कधी-कधी 4 तासात रॅप होतं. सो तितक्या कमी वेळात तुम्हाला तुमचं म्हणणं पोचवायचं असतं. फिल्मचं शेड्यूल खूप टाईट असतं, ट्रॅव्हल इन्व्हॉल्ड असतो. सो प्रत्येकाचे चॅलेंजेस, सिरियलचं चॅलेंज हे आहे, की आम्ही 13-13 तासाच्या शिफ्ट्स करतो आणि बापरे. बॅक टू बॅक नॉनस्टॉप आम्ही शूट करतो. कधीतरी आम्हाला युनिट गॅप मिळते. ओ. सो प्रत्येक हे तेवढंच चॅलेंजिंग आहे. तुम्ही कुठे फिट होता ते तुम्हाला सगळं ट्राय केल्याशिवाय नाही कळणार. आणि आत्ताच असं म्हणालीस की तुम्हाला अगदी एक 10-15 मिनिटं आधी स्क्रिप्ट मिळते. पण मग तेवढ्या वेळात ती तुम्हाला पूर्ण लक्षात ठेवून बायहार्ट करून करायचं असतं आणि जास्त रिटेक्सही चालत नाहीत. नाही, कारण मग तुम्ही प्रोडक्शनचा वेळ वाया घालवता. बरोबर. चालतात आता रिटेक्स झाले तर होतातच, पण नाही झाले तर यू विल बी द प्रोड्युसर्स फेवरेट. राईट. पण मग हे सगळं तू कसं काय मॅनेज केलंस? म्हणजे जेव्हा पहिली तू ॲड फिल्म केलीस, तेव्हाचा तुझा अनुभव कसा होता? म्हणजे तेव्हा भीती होती का, की आपल्याला जमेल का? किंवा जी पहिली सिरियल केलीस, की ऐत्या वेळेस तुला अचानक स्क्रिप्ट मिळाली आहे, तर तेव्हा मनात अशी धाकधूक होती का? मी ॲक्च्युली सुरुवात खूप लहान असताना केली. मी 10 वर्षाची असताना माझी पहिली ॲड फिल्म केली किंवा पहिलं वाव. ॲक्टिंगचं काम असं केलं. तर कोको कोलाची ॲड होती हां. आणि ती क्रिकेट IPL तेव्हा आय डोंट नो IPL होतं की नाही, पण तेव्हा क्रिकेट सीझनच्या मध्ये ती लागायची. कोको कोला वॉज अ स्पॉन्सर. तर आई बाबा, मुलगा मुलगी अशी एक फॅमिली असते आणि त्यांचा पोपट हां. आणि हॅपी बर्थडे गातायत अख्खी फॅमिली आणि नंतर रिव्हील होतं की पोपटाचा बर्थडे आहे आणि मग ती टॅगलाईन येते की छोटी छोटी खुशियों में कोको कोला. अच्छा. तर तर मी अगदी 10 वर्षाची होते आणि मला सेट नवीन आहे. मार्क घेणं काय असतं, लाईट घेणं काय असतं, कुठे बघायचं काय, काही माहीत नव्हतं. माझे डिरेक्टर बिपिन नाडकर्णी होते. अच्छा. लकीली माझ्या पहिल्याच कामाचे डिरेक्टर खूपच कमाल होते. त्याच्यामुळे आय वॉज व्हेरी आणि मला खूप कम्फर्टेबल केलं सेटवर. युजली चाइल्ड आर्टिस्टचे खूप लाड होतात, बरोबर. त्याच्यामुळे मी खूप लकी होते. आणि पण एक गंमत अशी झाली होती की बेबी एका प्रकारच्या लाईटला म्हणतात, छोटा एक लाईट असतो त्याला हां. बेबी म्हणतात. ओके. तर लाईटची जी टीम होती, मी बाहेर काहीतरी लंच ब्रेक किंवा काहीतरी बाहेर माझ्या टवाळक्या सुरू होत्या. माझ्याबरोबर माझी आई असायची कायम.
बाहेर काहीतरी टवाळक्या सुरू होतोय आणि स्त्रीलिंग मध्ये बेबी को बुलाव असं ते ओरडत होते लाईटमॅन. आणि मला वाटलं बापरे माझ्यामुळे शूट थांबलंय, तर मी सगळं हातातलं सोडून धावत गेले होते आणि आत काहीच चालू नव्हतं आणि मग लाइटिंग सुरू होतं आणि मग मला हळूहळू सगळ्याची नावं कळायला लागली. आणि पण ही एक गंमत झाली होती माझ्या पहिल्या शूटवर. पण हा एक अनुभव छान आहे ना, की म्हणजे आता तुला जेव्हा ते आठवतं तेव्हा वाटत असेल, अरे आपण कसे वागलो तेव्हा. डेफिनेटली डेफिनेटली. आणि मी तेव्हा हेही माहित नव्हतं की नाही बाबा माझी गरज असेल तर एडीज येऊन मला बोलवतील, असिस्टंट डिरेक्टर्स येऊन बोलवतील वगैरे, हे काहीच माहित नव्हतं बरोबर. त्याच्यामुळे. आणि मग तुझी पहिली टीव्ही सिरियल कोणती होती? माझी पहिली टीव्ही सिरियल, ऍक्च्युली मी आज तर उल्लेख केलाच पाहिजे. हां. माझी पहिली टीव्ही सिरियल माता की चौकी म्हणून होती, ज्याच्यात मी छोट्या देवी चा रोल केला होता. म्हणजे मायथॉलॉजिकल सगळं होतं आणि वेगवेगळ्या देवीच्या रूपांबद्दल गोष्टी त्या सांगितल्या जायच्या. पॅरल मध्ये प्रेझेंट डे मध्ये पण स्टोरी चालायची. हां. आणि मग देवी वेगवेगळी रूपं घेऊन त्या आपल्या हिरोईनला वाचवायला यायची, तर एक ती कायम माझ्या रूपाने यायची. असा मी रोल केला होता. तेव्हा सहारा वन होतं. सहारावन. हो. सहारा वन वरती सिरियल यायची माता की चौकी म्हणून. माता की चौकीचं शूट सुरू असताना ऍक्च्युली वैष्णोदेवीचा मंदिराचा जो डोंगर आहे त्याच्या समोरच्या डोंगरावर भदरवा म्हणून एक गाव आहे. तर तिथे मी आणि आई जाऊन राहिलो होतो. तिकडे आमचं शूट सुरू होतं 1-1.5 महिना ऑलमोस्ट. अच्छा. आणि ऍक्च्युली एक थ्रिलिंग गोष्ट अशी आहे की त्या शूटवरून परत येत असताना मला परत त्याच सिरियलसाठी मुंबईला पोहोचून शूट करायचं होतं. ओ. इथेही पॅरलल स्टोरी चालली होती. तर आमची गाडी लँडस्लाईड झाला होता आणि पाऊस झाला होता. आम्ही जेव्हा निघणार होतो, आम्हाला सकाळी जम्मू एअरपोर्टवरून फ्लाईट पकडायची होती आणि आम्ही अडकलो चिखलात. अरे बापरे. आणि गाडी रेफ दिला गाडीला तर या साईडला दरी आहे आणि इकडनं लँडस्लाईड होते डोंगरावरून एका साईडवरून. आणि समोर आम्हाला वैष्णोदेवीच्या मंदिराचा लाईट दिसत होता रात्रीचा. आणि मला अजूनही काटा येतो ही गोष्ट सांगताना. आणि आम्ही डोळे घट्ट मिटून, मी तर खूपच लहान होते, माझ्या आईची कमाल आहे, परत परत मी सांगते माझ्या आईची सगळी कमाल आहे यात. आम्ही कॉन्स्टंटली फक्त प्रार्थना करत होतो की इकडनं सुटलो, एकदा आम्ही फक्त जम्मूला पोहोचलो की मिळवलं. पण कसं बसं आमच्याबरोबर तेव्हा अजय देवगण त्यांची जी स्टंट मास्टर्स आहेत ते होते, कारण माझा स्टंट होता डोंगरावरून उडी वगैरे मारायचा. तर ते स्टंट मास्टर होते. ते लिटरली त्यांनी स्टंटच केला, आम्हाला गाडीतून उतरवलं, ती इनोवा होती ती उचलली आणि चिखलातून साईडला काढून ठेवली. आणि हे आम्ही सुटलो तिकडनं सेफली, वेळेवर फ्लाईट कॅच करायला जम्मू एअरपोर्टला पोहोचलो. तिकडेही मला ॲक्च्युली थोडं आता वेदर चेंजमुळे जर आम्ही आजारी पडलो तर औषधं वगैरे आई कॅरी करायचीच, तर त्यांनी थांबवलं. हे काय नाही चालणार, खूप एक्स्ट्रा स्ट्रिक्ट सिक्युरिटी होती त्या दिवशी. नाही औषधं पण नाही चालणार, कफ सिरप पण नाही चालणार. मग आईने सांगितलं की आम्ही ते शूटिंगसाठी आलो होतो, ही देवीचा रोल करते, तर त्यांनी जाऊ दिली औषधं. त्यांनी लिटरली मला ठीक आहे आप किसी को बताना मत, बट ले जाओ असं, बच्ची के लिए ले जाओ. किंवा आपली कंठीळ वगैरे असते, त्यांना कळत नाही ना काय आहे, तर ते म्हणाले ते ठीक आहे बच्ची के लिए ले जाओ. आणि अनफॉर्च्युनेटली आमच्यासाठी फॉर्च्युनेटली आम्ही मुंबईला लँड झालो, परत देवीच्या सिरियलच्या शूटसाठी लँड झालो आणि आम्हाला कळलं की जम्मू एअरपोर्टला स्फोट झाला. ओ माय गॉड. त्याच दिवशी. सो आम्ही कितीतरी वेळा कसे वाचलोय, वैष्णोदेवीने हो वैष्णोदेवीनीच वाचवलंय दरवेळेला. खरंच म्हणजे तो एक तुला अनुभव खूप छान आला. खूपच रोमांचक गोष्ट आहे, पण प्रचिती येते. ती प्रचिती तुला देवीची आता म्हणताना काही वाटत नाही, पण तेव्हा, आणि मी तरी लहान होते, आईला ते अजून नीट लक्षात आहे, त्याच्यामुळे तिला तर काटाच येतो. किती वर्षाची होती? 11. अगदीच लहान. खूपच लहान होते. तू वेगवेगळे डान्स फॉर्म शिकलेली आहेस आणि तू स्वतः कोरिओग्राफीही करतेस, तर मग डान्सची आवड ही कधी निर्माण झाली आणि तू कथ्थक हे कोणाकडनं शिकलीस? बरं, मी ब्रेकडाऊन करून दोन्ही प्रश्नांचे हळूहळू उत्तर देते. तर मी सुरुवात केली बॉलिवूड डान्सपासून. बॉलिवूड, फोक, वेगवेगळ्या प्रकारचे फोक डान्सेस, मग कथ्थक, मग लॅटिन अमेरिकन डान्स स्टाईल्स, साल्सा, बचाटा, किझोम्बा, मेरेंगे, जाईव, ह्या सगळ्या लॅटिन डान्स स्टाईल्स. आणि मग फ्री स्टाईल वगैरे हे सगळं चालूच असतं, किंवा कधी कधी सेमी क्लासिकल वगैरे, हे सगळं काही ना काहीतरी सुरू असतं. तर नाचाची आवड खरं तर मला ऑनेस्टली आठवत नाहीये मला कधी आवड लागली, कारण मी खूपच अगदीच लहान असतानापासून नाचतेय. माझ्या आईनी, अगेन मी परत म्हणते, मी खूप लकी आहे, माझी आई खूप कमाल आहे, मी खूप मोठी फॅन आहे माझ्या आईची. मी अगदी लहान असताना मी कोळीवाड्यात राहायचो आणि बाजूलाच ना लग्नाचा हॉल होता कोळी समाजाचा, किंवा अजूनही आहे. तर तिकडनं बऱ्याच वराती जायच्या, किंवा काही ना काहीतरी नवरात्रीतले ढोल, गणपतीतले ढोल वगैरे हे सगळं पास होत असताना आमच्या घरासमोरून
आईनी नोटीस केलं की मी नाचतीये किंवा थिरकतीये, आणि हे नोटीस करून आई स्वतः माझी कथक अलंकार आहे. तिने खूप लवकर कॅच केलं हे माझ्यात, किंवा माझ्या आजीनी माझ्या आईत कॅच केलं होतं. आईचा अनुभव होता म्हणून ते तसं माझ्या आजीकडून आलंय, आय डोंट नो. पण आईने ते खूप यंग एजमध्ये ओळखलं, आणि मग फायनली मी 4 वर्षाची असताना मला खरं तर भरतनाट्यम क्लाससाठी पाठवलं होतं, कारण माझी सख्खी अगदी जवळची मैत्रीण भरतनाट्यम शिकत होती. पण त्या काकूनं जाड दांडिया असतो ना, तसा दांड्या घेऊन बसायच्या, आणि मी लाडावलेली एकुलती एक मी घाबरून पळून आले, आणि मी रडत रडत सांगितलं मी नाही करणार, मला भीती वाटते. आणि मी खरंच खूप लाजणारी आणि अगदी खूप बुजरी होते. मी आईच्या मागे लपायचे. आईला तेही माझं काढायचं होतं, शायनेसही माझा काढायचा होता, म्हणूनही सोशलाइज करायचं होतं तिला मला. मग माझ्या अगदी लाडक्या खूप 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 जवळच्या टीचर कविता कोळी, त्यांना मी अजूनही कविता टीचर करूनच हाक मारते, त्या बाजूच्याच राऊत शाळेत क्लास घ्यायच्या. तिकडे आईनी पाठवलं, आणि त्या अगदी खूप गोड आणि मला समजून, आणि मी आईला सोडायचंच नाही, मी त्या क्लासमधून आईला जाऊच द्यायचे नाही. मग आईनी हळूहळू असं केलं की अगं 7 वाजता पाणी येतं ना, मी पाणी भरायला जाते आणि परत येते. असं आले 15 मिनिटात आले, आणि अगदी वॉकिंग डिस्टन्सवर होता क्लास, त्यामुळे मला जास्त भीती वाटली नाही. आणि कविता टीचरनी पण मला खूप समजून घेतलं. मग मला नाचाची आवड लागू दे म्हणून आईने आधी बॉलिवूड, फोक ह्या सगळ्यासाठी कविता कोविंदकडे पाठवलं, आणि त्या पण खूप माझ्या कलेनी घ्यायच्या, किंवा प्रत्येकच लहान मुलाच्या कलेनी घ्यायच्या. आणि मग मला नाचाची मुळात आवड लागली, आणि मला कविता टीचर व्हायचं होतं मोठं होऊन. असं झाल्यावर 10 वर्षाची असताना फायनली मी देवबाईंकडे, मंजिरी देवांकडे कथ्थक सुरू केलं. पण माझं ॲक्टिंग करिअर नंतर खूप पिक झालं, तर रेग्युलरली मला कथ्थकला, तुम्हाला माहिती आहे, तुम्ही अमृताताई स्वतः शिकताय, की डिवोशन खूप लागतं. तर सिरियल्स वगैरे ही लहान वयात मी शूट करायला लागले, त्याच्यामुळे मला तेवढं डेडिकेशन देता नाही आलं. मग 12वी झाल्यानंतर फायनली जेव्हा माझी वेळ फ्री झाली, तेव्हा मी नकुल घाणेकरांकडे परत कथ्थक 0 पासून सुरू केलं. अच्छा, ओके, वा. म्हणजे नकुल घाणेकर आणि देवबाई दोघांकडेही तू कथ्थक शिकलीस, आणि मग जे लॅटिन स्टाईल्स आहेत ते तू नकुल घाणेकर यांच्याकडे शिकलीस? करेक्ट. दादाकडे सुरुवात केल्या. दादाच्या क्लासमध्ये 7 लेवल्स आहेत. आता कदाचित पोर्शन चेंज झाला असेल, पण दादाकडे तेव्हा 7 लेवल्स होत्या. त्या मी कंप्लीट केल्या, आणि मग नंतर मी वेगवेगळ्या इंटरनॅशनल डान्स काँग्रेसेसमध्ये किंवा वेगवेगळ्या मुंबईच्या टीचर्सकडे बूट कॅम्प्स केले, रेग्युलर क्लासेसही लावले. असं करून मी मग वेगवेगळीकडे पुढे शिकत गेले. आणि मग पहिली तू कोरिओग्राफी केली होतीस ती कुठली होती? ऍक्च्युली पहिली कोरिओग्राफी मी केली होती पहिलीत असताना, पहिलीत नाही, दुसरीत असताना, शाळेच्या अॅन्युअल फंक्शनसाठी. तेव्हा म्हणजे बाळाचे पाय पाळण्यात दिसतात हे आईने बरोबर ओळखलं. पण तेव्हा पण मी कविता टीचरांची मदत घेऊन ती कोरिओग्राफी केली होती, ऑफकोर्स. पण हो, पेस्टसाठी मस्ती मधलं एक गाणं होतं, त्याचं टायटल सॉन्ग, मस्ती मूवीचं टायटल सॉन्ग, आणि इट्स मॅजिक कोई मिल गया मधलं टायटल सॉन्ग वर मी कोरिओग्राफी केली होती. ग्रेट ग्रेट. म्हणजे ते पहिल्यापासूनच तुझ्यामध्ये होतच, म्हणजे ते बीज जे आपण मी म्हणतो म्हणते ते माझ्या आईकडनं आलंय. टीचिंग, मला टीचिंगची आवड आहे, तेही आईकडनं आले. माझी आई प्रोफेसर आहे, आणि नाचही डेफिनेटली आईकडनं आलं. म्हणजे बाबाचं माहित नाही, मी कधी बघितलं नाहीये, पण आईकडनं डेफिनेटली आलं. तू एक उत्तम कोरिओग्राफर आहेस, तर कोरिओग्राफी करताना कोणत्या गोष्टींकडे सर्वात जास्त महत्त्व द्यावं लागतं, आणि कोणत्या डान्स स्टेजच्या शोच्या तू कोरिओग्राफी केलेल्या आहेस? जसं मी वेगवेगळ्या मीडियमसाठी ॲक्टिंग करताना वेगवेगळ्या गोष्टी लक्षात ठेवायला लागतात, तसंच नाचाच्या कोरिओग्राफीजच्या बाबतीतही आहे. एखादा स्टेज शो असेल तर फॉर्मेशन्स इम्पॉर्टंट आहेत, किंवा कोरिओग्राफी सिम्पल असली तरी जर फॉर्मेशन किंवा काहीतरी वेगळं होत गेलं, की एकीने केलं, मग दोघांनी मिळून केलं, मग तिघांनी केलं, मग चौघांनी केलं, मग सगळ्यांनी केलं, हे जे आपण वेगवेगळं म्हणतो ते स्टेप सिम्पल असेल, पण हे काहीतरी युनिक केलं तर ते खूप छान दिसतं पटकन, आणि मग टाळ्या वाजतात. हेच जर एखाद्या कॅमेरासाठी कोरिओग्राफी करायची असेल तर त्याच्यासाठी वेगळ्या पद्धतीने विचार करायला लागतो, की कॅमेरा मुवमेंट किती आहे, किती वाईड आहे, हे फ्रेममध्ये येणार आहे का, हे फ्रेममध्ये नाही येणार आहे, आपल्याकडे जम्प कट्स अवेलेबल आहेत का, तर ती इकडनं आली मग कट केलं, मग तिकडनं आली, मग ते मॅजिकल दिसू शकतं. हे सगळं कॅमेरा आणि कट करायची सोय जर आपल्याकडे असेल तर ते सगळं करता येतं. तेच जर मी एखाद्या कोणाच्या तरी संगीतसाठी कोरिओग्राफी करत असेल तर काहीतरी मोमेंट क्रिएट झाली पाहिजे. अचानक ऑडियन्समधनं कोणीतरी आलं, किंवा जाऊन ब्राईडला तिच्या मैत्रिणी घेऊन आल्या, हे सगळं मग कशासाठी करतोय आणि कोणावर करतोय हेही इम्पॉर्टंट आहे. लहान मुलांना मी त्या स्टेप्स नाही देऊ शकत ज्या मी एखाद्या अडल्ट्सच्या कोरिओग्राफीला देऊ शकते. सो हा सगळा विचार युजली त्याच्यात जातो, थॉट प्रोसेस असतो.
आणि मी वेगवेगळ्या स्टेज शोजसाठी म्हणजे आता कणकवली महोत्सव मी सर्वात रिसेंटली केला होता. हां. कणकवली महोत्सवसाठी नाचाचीही कोरिओग्राफी केली होती आणि फॅशन शोचीही कोरिओग्राफी केली होती. ओह वाव. हे केलं होतं. किंवा मी पुन्हा कर्तव्य आहे सिरियलमध्ये संगीत होतं. अच्छा. हां. सो त्या संगीतच्या कोरिओग्राफीज केल्या होत्या. किंवा मी जी सिरियल करत होते स्वाभिमान शोध अस्तित्वाचं, हां. त्या सिरियलमध्ये एक फायनली हिरो आणि हिरोईन एकमेकांना आय लव्ह यू म्हणतात आणि मग रोमॅन्टिक गाणं वाजतं. अच्छा. आणि मग ते प्रॉपर नाचत नाचत नाहीत, पण नाचा थ्रू काही मोमेंट्स त्यांच्या क्रिएट होतात. ते कोरिओग्राफ केलं होतं. असं काही ना काहीतरी माझं चालू असतं. पण मग ह्यात आलेले तुझे अनुभव काय होते? की म्हणजे जर का एखादी व्यक्ती असेल की जिला नाचताच येत नाहीये किंवा डान्स आवडतच नाहीये आणि तिला आपल्याला नाचवायचंय, तर मग ते कसं तू हँडल केलं होतंस? खरं तर आहे असं म्हणजे सॉरी अक्षर कोठारी आमचा जो हिरो होता. हां. त्याचं असं म्हणणं आहे की त्याला नाच आवडतो, पण नाचायला तो आवडत नाही. म्हणून नाच त्याला येत नाही. हे एकदम भारी आहे. सो त्याला कोरिओग्राफ करताना पण तो खूप हार्डवर्किंग आहे. सो माझं ॲक्च्युली काम सोपं होतं बिकॉज ही इज रेडी टू टेक एफर्ट्स. तर मग काही नाही, मग त्याच्यावरही चांगल्या दिसतील किंवा त्याला काय जमतंय, मग त्याच्यावर काय मोमेंट्स चांगल्या दिसतील आणि काय सोप्या आहेत कॅच करायला, त्याला काय तो स्पोर्ट्स चांगला खेळतो. अच्छा. तर मग त्याची मसल मेमरी चांगली आहे. सो आय कुड यूज दॅट टू माय बेनिफिट. ओके. असं काही ना काहीतरी विचार करून मग ते काहीतरी आम्ही सोल्युशन एकत्र काढतो युजली. अच्छा. म्हणजे एकदम पटकन तुला ते डोक्यात येतं की हा बाबा ही व्यक्ती अशी एक ना रोबोसारखा नाचणारा आहे, पण आपल्याला काहीतरी त्याच्यामध्ये मसाला घालायचा आहे, नाही, मग वेगळं जर करायचंय. अगदीच असं असेल की हिरोला नाहीच अगदी नाचता येत, तर मग हिरोईनला नाचवायला लागतं त्याच्या आजूबाजूला. किंवा मग तो लीड देतोय तर त्याला तो छान कसा दिसेल लीड देताना त्याचं पॉस्चर फक्त करेक्ट केलं आणि मग हिरोईन फिरतीये तरी टुगेदर इट लुक्स गुड. बरोबर. आणि कोरिओग्राफी करताना कॉस्ट्युमही तेवढाच महत्वाचा आहे. तर मग त्याचा विचार कसा करतेस तू कॉस्ट्युमचा? कॉस्ट्युम बरेचदा माझ्या हातात नसतो. अच्छा. कॉस्ट्युम डिझायनर वेगळे असतात जे डिसाईड करतात. जर सिरियल्ससाठी असेल तर कधी कधी स्टेज परफॉर्मन्सचे कॉस्ट्युम्सही माझ्या हातात नसतात, ते रिस्ट्रेन्स असतात. पण आता जर कोळी डान्स आहे तर त्याचे कॉस्ट्युम प्रेडिक्टेबल आहेत बरोबर. किंवा लावणी आहे तर ती नऊवारीच असणारी असणार प्रेडिक्टेबल आहे. आहे. सो तसं ॲक्च्युली मी कॉस्ट्युम जरी डिसाईड नाही केला तरी परत कविता टीचरांनी शिकवलंय आणि आईही माझं कायम प्रत्येक नेकलेसलाही पिन लावली जाते, पदर कुठेही अडकणार नाही ह्याची काळजी घेतली जाते. ह्या सगळ्याकडे मी लक्ष देते मग जरी मी कॉस्ट्युम डिझाईन केला नसेल तर. ओके. आणि जर आता कथ्थक आहे किंवा सेमी क्लासिकल आहे, बॉलिवूड आहे ज्याच्यात गिरक्या खूप आहेत, हो. तर मी एक सांगते की बाबा उडेल छान असा हो, ड्रेस द्या, right. असं हे तेवढं मग मी त्यांच्याबरोबर कोऑर्डिनेट करते. बरोबर. तू गिटार वाजवायला सुद्धा शिकलेली आहेस. तर मग ॲड फिल्म्स, वेब सिरीज, डान्स ह्या सगळ्यामधनं आपण म्युझिककडे वळावं किंवा एखादं वाद्य वाजवावं असं कधी वाटलं? मला खरं तर प्रत्येक डान्सर प्रचंड म्युझिक ऐकतोच. हो. त्याच्यामुळे म्युझिकची आवड होती. बाबाला घरी म्युझिकची खूप आवड होती. त्याच्यामुळे वेगवेगळ्या प्रकारची गाणी घरात सतत वाजत राहायची. आई ऑफकोर्स आहे, आई स्वतः डान्सर आहे, त्याच्यामुळे तिला म्युझिकची जाण आहे. आणि नंतर कोइन्सिडेंटली मी जे मीडिया पण कन्झ्युम करायचे त्यात पण कोणीतरी रॉकस्टारच आहे किंवा सिंगरच आहे आणि ते गिटारही वाजवत आहेत वगैरे, असं सगळं बघितलं गेलं माझ्याकडनं पण. आणि टू बी व्हेरी ऑनेस्ट माझ्या वयाची प्रत्येक मुलगी हे एक्सेप्ट करेल की जर ती डिझनी चॅनल बघायची तर हॅना मॉन्टाना बघून कधीतरी गिटार शिकूया नक्की. हे नक्कीच तिला वाटलेलं आहे. डेफिनेटली. त्याच्यामुळे आणि साधारण 7वी 8वीतच मला मग ते झालं की नाही यार गिटार शिकायचं. शाळेतही मी कॉयरमध्ये मला घेतलं होतं, शाळेतल्या कॉयरमध्ये. तर मग तेव्हा म्युझिकचे सर गिटार वाजवायचे आणि मला असं झालं की यार हे नाही येत मला किंवा एक इन्स्ट्रुमेंट आलं पाहिजे असं वाटायचं. तर ड्रम्स वगैरेपेक्षा मी गिटार किंवा विंड इन्स्ट्रुमेंटपेक्षा मला स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट्स मुळात त्यांचा आवाज जास्त आवडायचा. आणि आईकडे मी अशी कंडिशन घातली की आईला असं झालं यार जोपर्यंत तिला चांगलं वाजवता येत नाही तोपर्यंत ढॅन 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 वाजवून इरिटेट करणार. मग मी आईबरोबर बार्गेन केलं. युजली पेरेंट्स बार्गेन करतात मुलांबरोबर, पण माझी अशी आयडिया होती की मी मला आणि प्रचंड प्राण्यांची आवड आहे. अच्छा. सो मला घरी कुत्राही आणायचा होता हां. आणि अंगणही आहे कोपरीच्या घराला. सो माझं असं झालं की तो तिकडे राहू शकतो किंवा राहू शकते वगैरे, असं काय 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 म्हणजे काय जागा पण तू शोधून ठेवली हो, होतीस. मी अगदी माझं पीपीटी रेडी होतं की आयदर कुत्रा येणार नाही तर गिटार येणार. मी फुल रिसर्च करून रिझनिंग आणि काय कशाला आई आणि आजी नाही म्हणू शकतात. Flow chart ready. हो, अगदी अगदी माझे पॉइंटर्स रेडी होते.
घरी सगळे रिसर्चवाले आहेत, त्याच्यामुळे माझं ते शिक्षण तसंच आहे, घरी संस्कार तसे झालेत माझ्यावर. तर माझे सगळे पॉइंटर्स रेडी होते आणि मग मी आईला 2 ऑप्शन्स दिले, की हां. कुत्रा तरी येणार, नाहीतर गिटार तरी येणार. सो मी आईला चॉईसचं इल्युजन दिलं, देते असं मला खूप मी शहाणी असं वाटत होतं. ऑफकोर्स आई एक स्टेप पुढे होती. आईचं ठरलं होतं की कुत्रा तर नाहीच, मग हिला गिटार क्लास लावूया. अच्छा. आणि आई माझी सोम्या कॉलेजमध्ये प्रोफेसर आहे. हं. तर तिचा एक स्टुडंट होता सौरभ दादा म्हणून आहे. तर तो मग घरी येऊन मला शिकवायचा. अच्छा. आणि मला सगळं त्यांनी मला फक्त गिटार वाजवायला नाही शिकवलं, तर त्यांनी मला म्युझिक वाचायलाही शिकवलं. सो मी ओह! स्टाफ नोटेशन्स वाचूही शकते आणि अच्छा. लिहूही शकते स्टाफमध्ये. ग्रेट. मस्त. पण मग ह्याच्या अशा परीक्षा सुद्धा असतात का? हो, मी ट्रिनिटीच्या 3 परीक्षा दिल्यात गिटारच्या. व्हेरी गुड. ट्रिनिटी स्कूल ऑफ म्युझिक लंडन. अच्छा, ओके. पण मग त्या ऑनलाईन असतात एक्झाम? नाही, त्यांचे प्रोफेसर्स इथे येतात, हां. डेट्स ठरलेल्या असतात हां. आणि त्यांचे प्रोफेसर्स इथे येतात आणि इथे ते तुमची परीक्षा घेतात. अच्छा, सो ओके. युकेचे ब्रिट्स, प्रॉपर ब्रिट्स येऊन माझी ती परीक्षा वॉव! घ्यायचे. भारी. मग तेव्हाचा अनुभव कसा होता, की जेव्हा पहिली तू परीक्षा दिली होतीस? नाही, मी खूप घाबरले होते आणि सौरभ दादा पॅजंट मॉम्स असतात ना, हो. असं हेलिकॉप्टर पेरेंट तसा टीचर आहे. आता माहिती नाही, तेव्हा तरी तो तसा टीचर होता आणि तो स्वतःही यंग होता. तो तो स्वतः ग्रॅज्युएशन कंप्लीट करत होता, मी 7वीत होते. तर तो बाहेर थांबायचा अगदी. अच्छा. आणि सो काही प्रश्न विचारतात थिअरीचे, हां. वर्बल हां. पहिल्या 2 परीक्षांना, नंतर रिटन पण एक्झाम होते. आणि शिवाय प्रॅक्टिकल तुम्हाला वाजवून दाखवायचं असतं. तर तिकडनं प्रश्न आणि मी खूप घाबरले होते. मी जेन्युइनली खूप घाबरले होते आणि एकतर त्यांचा ॲक्सेंट कळायलाच मला वेळ लागत होता. सो फायनली ॲक्सेंट कळल्यावर मी काहीतरी टायमिंग विचारलं होतं त्यांनी, की 4-4 आहे, 4-4चं कॉमन टाईम आहे का, 3-4 आहे का, 2-4 आहे. मला वाटलं होतं की 4-4 आहे, पण हां. म्हटलं एवढं थोडी बेसिक विचारतील यार. हां. म्हटलं हे काहीतरी गुगली आहे. म्हणून मी 3-4 सांगितलं होतं आणि बाहेरून मला सौरभ अरे असा एक जो आवाज ऐकायला आला होता. म्हटलं झालं, मी काही पास होत नाही. आणि त्यांचं पासिंगही खूप स्ट्रिक्ट असतं. आपलं अच्छा. 35% असतं, त्यांना पासिंगच 60% असतं. ओ माय गॉड! हो. तर माझे अरे झाले 10 मार्क तर इथेच गेले होते, मी काही पास होत नाही. पण नाही, मी चांगल्या मार्कांनी पास झाले होते. व्हेरी गुड. मी अजून घाबरले, म्हटलं जरा तरी सटलता नावाची गोष्ट असते ना. आणि जरा एज बघून तरी प्रश्न हो, नाही नाही, ते प्रश्न त्यांनी सोपा विचारला होता. त्याचं उत्तर खरंच खूप बेसिक होतं. मीच उगाच, पण मी दादावर चिडले, की तू मला का घाबरवलं? तुझे आवाज आतपर्यंत येत होते. आपण जेव्हा एखादी ॲड फिल्म करतो किंवा वेब सिरीज करतो, तेव्हा ॲज अ अभिनेत्री किंवा ॲज अ रोल मॉडेल म्हणून आपण पडद्यावर दिसत असतो. तर मग तेव्हा आपण आपल्या आरोग्याची काळजी घेणं पण महत्त्वाचं असतं. तर मग तू तुझ्या आरोग्याची काळजी घेण्याकरता काय करतेस? जर तुम्ही सीरियल करत असाल किंवा तुम्ही खूप टाईट शेड्यूलवर काम करत असाल, कधी-कधी थिएटरचे बॅक टू बॅक दौरे असतील, तुम्हाला हो. फिरावं लागतं, पाणी चेंज होतं, हवा चेंज होते, तेव्हा खूप डिफिकल्ट असतं जेव्हा शेड्यूल नसतो. कारण आम्हाला कधी-कधी खायचा शेड्यूल नसतो, झोपेचा शेड्यूल नसतं. एकदा मी 36 तासाची शिफ्ट केली होती. 36? 36 तासाची शिफ्ट केली होती, बापरे! कारण आमच्याकडे बँकच नव्हती आणि आम्हाला आउटडोर शूटसाठी फ्लाय करायचं होतं. ओह! सो आम्हाला इथे मुंबईचं फुटेज संपूर्णच फ्लाय करावं लागणार होतं. काही दुसरं ऑप्शन नव्हतं. सो आम्ही बॅक बापरे! टू बॅक फिल्म सिटीमध्ये शूट करत होतो. अशा वेळेला खूप अवघड जातं. पण मग जेव्हा माझं शूट सुरू नसतं, तेव्हा मी 10 वाजता गुडूप होते अच्छा. आणि माझा दिवस 7 वाजता सुरू होतो आणि तेव्हा मग मी शेड्यूलवर असते, की इतके-इतके वाजता हे करायचंच आहे, इतके-इतके वाजता हे करायचंच आहे, हेल्दी खायचंच आहे. आणि माझे आईचे बाबा खूप डिसिप्लिन्ड आहेत. हं, हं. खूप डिसिप्लिन्ड आहेत. म्हणजे आत्ताही 12:30 वाजता ते जेवायला बसतात म्हणजे बसतात. ते अच्छा. 6:30 वाजता चालायला जातात. ॲट दी एज ऑफ 89 म्हणजे जातात. ओह! तर त्यांचं उदाहरण माझ्यासमोर असल्यामुळे मी प्रयत्न करते. मी नाही आबांना फॉलो करू शकत तितकं. कारण माझं सगळं मला कधी ऑडिशनही येते किंवा कधी मला म्हणतात, की आत्ताच्या आत्ता इथे ये. असं हे सगळं बरोबर. माझ्या हातात नसल्यामुळे तेवढं टाईटली मी नाही फॉलो करू शकत. पण जेव्हा मला सुट्ट्या असतात, तेव्हा मग मी रिकूप करते आणि मी रेग्युलरली डॉक्टरांनाही अप्रोच करते, की माझं शेड्यूल असं आहे, यात मी काय करू शकते. बरोबर. मग बेसिक गोष्टी, की साखर कमी, मीठ आता उन्हाळा, ऑक्टोबर हीट चालू आहे म्हणून मी मीठ बंद नाही करत हीटच्या महिन्यांमध्ये. बरोबर. कारण सॉल्ट इंटेक आणि पाणी खूप इम्पॉर्टंट आहे. पण साखर, ऑइल, जास्त डेअरी नाही, ह्या सगळ्या बेसिक गोष्टी आहेत. कारण आम्हाला आमचा फेस आणि हेअरही खूप जपावे खूप लागतात. महत्त्वाचं आहे. कारण कॅमेरा इथे असतो, काहीच लपत नाही. हो. तर डेअरी खूप झाली तर मला ब्रेकआउट्स व्हायला लागतात, जे मला नाही हं. चालणार. तर या काही बेसिक गोष्टी आहेत ज्या मी सांभाळायचा प्रयत्न करते आणि मग 2 सीन्सच्या मध्ये वेळ मिळाली तर लगेच गुडूप व्हा.
किंवा एक थोडं बडबड कमी एका कोपऱ्यात जाऊन स्वतः जरा बसाय मी टाईम Relax. रिलॅक्स करा, मेडिटेट करा. राईट. वेळ मिळाला तर खूप डिफिकल्ट आहे. किंवा मग जेव्हा इव्हनिंग ब्रेक होतो मग तेव्हा सेटवरच चाला. हे मी अशोक शिंदेचंही बघितलंय. हां. अशोक शिंदे केव्हा वेळ मिळतो तेव्हा ते सेटवर फेऱ्या मारतात, अच्छा. तेवढे त्यांचे स्टेप्स कम्प्लीट करतात. बरोबर. हे मी प्रयत्न करते अगदी बेअर मिनिमम. पण जेव्हा माझं शेड्यूल नसतं तेव्हा लगेच पळा, स्पाला जा, रिकूप करा. कारण फेस मेंटेन करणं, आयब्रोज करून घेणं बरोबर. आणि हे सगळं करणं हे इम्पॉर्टंट आहे. सुट्टी इम्पॉर्टंट. मिळाली की त्याच्यातही वेळ जातो. हो. पण मग अदरवाईज सुट्टीच्या दिवसात जिम आहे किंवा डॉक्टरांकडनं रेग्युलर चेकअप्स करून घेणं, हे सगळं सुरू असतं. पण मग तू जेव्हा शूटला जातेस तर तू तुझा स्वतःचा डबा बरोबर हो कॅरी हो, करतेस? मी प्रयत्न करते. अगदीच 6:30ची शिफ्ट असेल तर हां. जरा अवघड आहे. बरोबर. पण जेव्हा आमची 8:30चा कॉल टाईम असतं, 9च्या शिफ्टला आम्हाला 8:30चा कॉल टाईम असतं, 7च्या शिफ्टला 6:30चा कॉल टाईम असतं. अच्छा. तर 9ची जर शिफ्ट असेल तर तेव्हा मी कॅरी करते. हां. किंवा मग मी कोणी ना कोणीतरी डबेवाले शोधते अच्छा. की जिकडनं मला डबा येतो. सेटवरचं जेवणही पॉसिबल आहे, पण अगदीच ऑइल फ्री आणि मीठ कमी वगैरे हे एक्सपेक्ट करणं जरा कठीण आहे तिथे. नाहीच आहे, म्हणजे पॉसिबल बरोबर. नाही आहे. सो मी डबा कॅरी करायचा प्रयत्न करते. ओके, गुड. आणि जर मला डॉक्टरांनी स्ट्रिक्ट डाएट दिलंय पर्टिक्युलर कारणामुळे, हां. तर मग मी करतेच करते. पण मग तू जेव्हा वेळ मिळेल तेव्हा योगा पण करतेस, मेडिटेशन पण करतेस? मेडिटेशन, योगा म्हणजे मी अगदी योगा प्रॅक्टिस करत नाही, पण मी मेडिटेट करायचा प्रयत्न करते. आणि आय थिंक मेडिटेशन हेच आहे की तुम्ही कधीच मेडिटेशनमध्ये एक्सपर्ट होऊ शकत नाही. कायम प्रयत्नच असतो, कारण काही ना बरोबर. काहीतरी थॉट्स येतच येतच असतात. असतात. पण माझी एक आजी आहे, हां. आईची काकू आहे, जी योगा शिकवते बरीच वर्ष. तर तिने तेच सांगितलं की ते थॉट्स येऊ दे आणि ते जाऊ दे, पण अच्छा. तू बस एका ठिकाणी. कारण मी खूप चंचल आहे, मी खूप चंचल आहे. तर ते माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे, स्पेशली माझं फील्ड हे असं असल्यामुळे. बरोबर. सो मी जेव्हा केव्हा पॉसिबल आहे तेव्हा प्रयत्न करते, अगदी अर्धा तास तरी. अच्छा. पण म्हणजे निदान कॉन्सन्ट्रेशन करता तरी तू त्याचा प्रयत्न करतेस, की त्याचा आपल्याला फायदा व्हावा पुढे, म्हणजे ह्या क्षेत्रात सुद्धा. आता हे जे क्षेत्र आहे, फिल्म इंडस्ट्री म्हणा किंवा ॲड फिल्म्स, वेब सीरीज, तर ह्या क्षेत्रामध्ये जास्त करून स्त्रियांना कोणकोणत्या आव्हानांना सामोरं जावं लागतं? आणि हे क्षेत्र स्त्रियांकरताच नाही म्हणत, पण इन जनरल सुरक्षित आहे का? आजकालच्या न्यूज जर वाचल्या तर असं कन्क्लुजन होतं की कुठलंच क्षेत्र स्त्रियांसाठी सेफ नाही आहे, अनफॉर्च्युनेटली. बरोबर. स्त्रियांसाठी, लहान मुलांसाठी, कोणासाठीच. पण असं कधी कधी असं होतं की शिफ्ट एक्सटेंड होतात आणि मग तेव्हा 2 वाजता मॉडला पॅकअप झालंय, अरे आता काय बापरे! करायचं. हां. तर हे सगळं लक्षात ठेवूनच मी तसं प्रेप करते. मग मी माझे मित्र जवळपास जेव्हा राहतात, मित्रमैत्रिणी, त्यांच्याकडेच थांबते. किंवा हां. माझ्या काही मॅम आहेत. माझी स्वातीताई म्हणून माझी एक खूप जवळची ताई आहे, ती माझी क्रिएटिव्ह हेड होती अच्छा. स्वाभिमान सिरियलमध्ये. तिने हां. जवळजवळ मला अडॉप्ट केलंय. तर मग मी तिच्या घरीच थांबते, ती मालाडलाच राहते. हां. किंवा माझे को आर्टिस्ट असतात, ते मला ड्रॉप करतात. हे सगळं केलं जातं. पण मी म्हणेन की तुम्ही जेव्हा केव्हा जाता ऑडिशन्ससाठी, जर ती जागा तुमच्यासाठी खूप नवीन आहे, तर एखाद्या मैत्रिणीला घेऊन जा किंवा हं. फॅमिली मेंबरला घेऊन जा. तुम्ही जर खूप यंग असाल तर डेफिनेटली काय कोणाला तरी सपोर्ट म्हणून घेऊन जा. कारण रिगार्डलेस ऑफ जेंडर, कारण तुम्हाला मॉरल सपोर्टची खूप गरज लागते, कारण रिजेक्शनही आम्ही डेली बेसिसवर फेस करतो. आणि एक सिक्युरिटी म्हणून की कोणीतरी तुमच्याबरोबर आहे. आणि चॅलेंजेस हेच आहेत, तुम्हाला मनाने खूप स्ट्रॉंग राहावं लागतं. तुम्हाला तुमचे ओपिनियन्स यू हॅव टू व्हॉइस आउट. कारण तुम्ही सगळ्यालाच हो हो म्हणत गेलात तर मग तुम्हाला ग्रँटेड खूप इझिली घेतलं जाऊ शकतं. हे बरोबर. प्रत्येक क्षेत्रात आहे ऑब्व्हियसली, असं नाही की इथेच. पण इमोशनली, फिजिकली, इन ऑल वेज यू शुड बी स्ट्रॉंग. आणि जे वाटतंय ते बोलून दाखवा. काही घाबरायची गरज नाही आहे. तुम्हाला डिफिकल्ट लेबल केलं जाऊ शकतं, पण ठीक आहे, या प्रोडक्शननी डिफिकल्ट लेबल केलं तर अजून 100 प्रोडक्शन हाऊसेस आहेत, डोंट वरी अबाउट दॅट. पण बी अ लिटल सेल्फिश असं मी म्हणेन. आणि मला वाटतं सर्वात महत्त्वाचं ह्या क्षेत्रात जे आहे, की ती नकार पचवायची ताकद हवी तुम्हाला. हो, मी म्हणून कारण म्हटलं ना, तेच. इमोशनली स्ट्रॉंग असणं खूप इम्पॉर्टंट आहे. माझं आता मोस्ट रिसेंट माझ्याबरोबर झालं ते म्हणजे मी लव्ह इंटरेस्ट म्हणून एंट्री घेतली एका सिरियलमध्ये. ते टेलिकास्टही झालं. हां. ते टेलिकास्ट झालं, त्याचा प्रोमो आउट झाला. टेलिकास्ट झालाय म्हटल्यावर मी माझ्या सोशल मीडियाजवर सांगितलं, आईनी फॅमिली ग्रुप्समध्ये फॉरवर्ड केलं हां. की बघा वगैरे वगैरे वगैरे. मला नातेवाईकांचे मेसेजेस आले, फ्रेंड्सचे मेसेजेस आले, फॅन पेजेसनी ते रिपोस्ट केलं, न्यूजमध्ये आलं की मी ही सिरियल जॉईन केली आहे, माझी हां. एंट्री झाली आहे.
आणि अचानक चॅनलमध्ये काहीतरी काहीतरी झालं आणि सडनली माझा ट्रॅक कॅन्सल झाला. ओ, आणि ते इन्फॉर्म न करता. हो, मी फॉलोअप करते कारण ती शूट होत होतं आउटडोअर आणि अच्छा. माझी तेव्हा इथेही सिरियल चालू होती. हां. सो मी बॅक अँड फ्रो करत होते त्या ओके. सिरियलसाठी. तर इथल्या सिरियलच्या शूटसाठी मी परत आले होते हं. आणि मुंबईच्या शूटला मला डेट्स द्यायच्या होत्या की त्यांना परत कधी हव्यात. मग तसं ते त्यांचा स्क्रीन प्ले ॲडजस्ट करतील बरोबर. म्हणून. तर मी फॉलोअप करते की काय झालं, काय झालं, काय झालं. मला 1 आठवडा का 5 दिवस साधारण सांगितलंच गेलं नाही. अच्छा. आणि मग नंतर मला त्या सिरियलच्या क्रिएटिव्हनी खूप आणि ॲक्च्युली द प्रोडक्शन हाऊस, द डिरेक्शन टीम त्यांनी प्रयत्न केले की नाही नाही आम्हाला ही हवी आहे, ही हवी आहे, हिचे काही नखरे नाही आहेत, ही खूप मेहनती आहे, ही आम्हाला ठेवायचा हिचा ट्रॅक. आणि ऑडियन्सची रिॲक्शन चांगली होती, मला ऑडियन्सचे मेसेजेस आले. बट इट डिड नॉट वर्क आउट आणि सडनली तो ट्रॅक कॅन्सल झाला. आणि असं झालं होतं की ऑलरेडी मी टेलिकास्ट झाली आहे, झाली आहेस, बरोबर. लोकांना मी दिसली, मला लोकांचे मेसेजेस येत आहेत की तुम्ही या सिरियलमध्ये परत कधी दिसणार, हां, आता मी काय उत्तरं देऊ. बरोबर. सो हे असं होतं की तुम्ही लुक टेस्टपर्यंत पोहोचता मग रिजेक्ट होता, किंवा प्रोमो शूटपर्यंत पोहोचता मग रिजेक्ट होता, किंवा ऑडिशन दिल्या दिल्या रिजेक्ट होता, किंवा फोटोज फॉरवर्ड केलेत आणि त्यांचा काही कॉलबॅकच नाही आला, ऑडिशनसाठी बोलवले जात नाही. पण टेलिकास्ट झाल्यानंतरचं रिजेक्शन हे कसं पचवायचं. बरोबर. तर हे या वर्षातला माझा डिफिकल्ट चॅलेंज होता. पण सपोर्ट सिस्टम असणं, तुमचा फ्रेंड ग्रुप स्ट्रॉंग असणं, तुमचे मेंटर्स खूप चांगले असणं, फॅमिलीचा सपोर्ट असणं हे खूप इम्पॉर्टंट. पण मग ह्याला तू कसं फेस केलंस? काय जेव्हा तुला फ्रेंड्सने विचारलं किंवा फॅन्सने विचारलं की तुम्ही कधी दिसणार आहात, तर मग तेव्हा त्यांना तू काय मी उत्तर ऑनेस्टली दिलंस? सांगितलं की माझ्या हातात नाहीये, चॅनलला विचारा. आणि ओके. माझं कुठेतरी हे पण होतं की इनफ लोकांनी जर चॅनलला विचारलं तर ते कदाचित मला परत बोलवतील. म्हणून मी सांगायचं की ब्ला 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 ह्यांना मेल पाठवा. चल, पण एक बी सेल्फिश. किंवा माझी आई मार्केटिंग शिकवते सो. पण नाही, मी ऑनेस्टली सांगितलं की आय डोंट नो आणि खरंच माझ्या हातात हा डिसिजन नाहीये, मला आवडेलच काम करायला. फ्रेंड्सना तर मी खरंच सांगितलं, ऑफकोर्स जवळच्या फ्रेंड्सना खरंच सांगितलं, किंवा मी त्यांच्याकडे जाऊन ढसाढसा रडली आहे, त्याच्यामुळे फ्रेंड्सना कळलंच होतं. पण माझं तेच आहे, हे नाही तर दुसरं काहीतरी, काही ना बरोबर. काहीतरी. तुम्ही जर पॅशनेट असाल आणि तुम्ही जर गिव्हअप नाही केलं तर काही ना काहीतरी काम तुम्हाला नक्की मिळेल. आणि एक जरी आपल्या हातातनं काम गेलं तरी 2 नवीन कामं आपल्याकडे हो, येतातच. डेफिनेटली. आणि या वर्षी मी हेच शिकली आहे की जे काही होतं ते चांगल्यासाठी होतं. आपण लहानपणापासून हे ऐकत येतो, पण बरोबर. कुठेतरी एका पॉईंट नंतर की हॅ असं थोडी असतं. वाईट वाटतं ऑफकोर्स, पण त्याच्यातून काही ना काहीतरी चांगलंच निघतं, किंवा ते ॲटलिस्ट तुम्हाला काहीतरी शिकवून जातं, शिकवून जातं. एक्सपिरियन्स तो काहीतरी शिकवून जातो. यावर्षी माझा ठाम विश्वास बसला आता की जे काही होतं ते चांगल्यासाठी होतं. आणि हरिवंश राय बच्चनांचं म्हणणं आहे, मी वर्ड टू वर्ड मला पाठ नाहीये, पण ते बेसिकली म्हणतात तुम्हाला जे हवंय ते झालं तर ग्रेट, पण तुम्हाला जे हवंय ते नाही झालं तर अजून कमाल आहे, कारण मग ते देवाची इच्छा आहे. बरोबर. जे काही होतंय ते देवाचा प्लॅन आहे तुमच्यासाठी. अगदी खरं. सो आत्ता तुम्हाला नाही कळणार ते का झालं, पण पुढे जाऊन कधीतरी इट विल मेक सेन्स, इट विल फिट. राईट, व्हेरी ट्रू. आता हे जे क्षेत्र आहे ते क्षेत्र तुम्हाला एकदम पटकन प्रसिद्धीही देतं. पण पटकन नाही देत, खूप मेहनत करावी लागते. हा गैरसमज आहे, तुम्हाला खूप मेहनत करावी लागते. हा कंटिन्यू. पण लगेच कसं एका सिरियलमध्ये दिसली, अरे हां 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 ही दिसली, असं होतं ना. पण आम्हाला 14 तास काम करावं लागतं. डॉक्टर्सची शिफ्ट नाही, डॉक्टर्सची शिफ्ट जास्त असते, पण एरवी 9 to 5 जॉब असतो, आमचा 9 to 10 जॉब असतो. ऍक्च्युली 8:30 to 10 जॉब असतो, सो हे लक्षात ठेवा. तर हे जे क्षेत्र आहे ह्या क्षेत्रामध्ये आपल्याला प्रसिद्धी पटकन मिळते, पण तेवढ्या लवकरच आपल्यावरती आरोप प्रत्यारोप केले जातात. तर ह्याची काळजी कशी घ्यायची असते? एका पॉइंट नंतर तुम्ही पब्लिक फिगर आहात म्हटल्यावर एक आम्हीच राईट देतो असं नाही म्हणता येणार, पण लोकांना एक विंडो असते आमच्या आयुष्यात पीप करायला. आणि आजकाल कॅन्सल कल्चर इतकं वाढलं आहे की माझं तो, आणि एडिट होतात गोष्टी, पॅराफ्रेज होतात गोष्टी, जे आम्ही म्हणतो ते सगळं, आणि कधी काही उचललं जाऊ शकतं आणि ते कसंही रिकोट केलं जाऊ शकतं. बरोबर. हे एक डेंजर आहे. पण तुम्ही जर ऑनेस्ट असाल आणि तुम्ही तुमच्या फॅन्सशी कनेक्टेड असाल तर बरेचदा फॅन्सच आम्हाला डिफेंड करायला येतात, हेही होतं. आणि एका पॉईंट नंतर जर कोणी ट्रोल्स तुम्हाला बुली करत असतील तर मी म्हणेन की लक्षच द्यायचं नाही, अगदी इग्नोर करायचं. आणि कोणी उगाच काहीतरी ते खूप वाढवूनही काही म्हणत असेल तरीही मी म्हणेन यू नो हू यू आर.
आणि तुमच्या जवळच्या लोकांना माहिती असतं तुम्ही कसे आहात, काय आहात आणि कधी ना कधीतरी तुम्ही जोपर्यंत ऑनेस्ट काम करत राहाल ते समोर येईलच. सो इन्साफ तुम्हारे साथ है, इल्जाम उठा ले. बरोबर. कायच फरक पडतो. सो जास्त टेन्शन न घेता जे आपलं काम आहे त्याच्यामध्ये सातत्य ठेवायचं, विश्वास ठेवायचा आणि मूव्ह ऑन करायचं. राईट. तुझं स्वतःचं यूट्यूब चॅनल आहे, तसंच तुझं इन्स्टा पेज आहे. तर मग यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ करताना एडिटिंग वगैरे हे सगळं तुला स्वतःलाच करावं लागतं. तर मग त्याच्याकरता तू वेळ कसा काढतेस, की इन्स्टावरती रील्स टाकायचे, यूट्यूबवरती व्हिडिओज पोस्ट करायचे आणि प्लस एवढं टाईट शेड्यूल असतं शूटिंगचं. तर हे सगळं बॅलन्स कसा साधतेस? मी ऑनेस्टली आताही मी एका डान्स काँग्रेससाठी गोव्याला जात होते. तर माझी फ्लाईट डिले झाली. हां. तर मी एअरपोर्टवर बसल्या बसल्या मग माझं एडिटिंग सुरू होतं साईडला फोनवर. पण हे इंस्टाग्रामसाठी करू शकते. माझ्या यूट्यूब चॅनलसाठी लेट्स नाचो NAACHO विथ अपूर्वा हे माझं यूट्यूब चॅनल आहे. चेक इट आउट. आणि यूट्यूब चॅनलसाठी ॲक्च्युली माझेच ज्युनियर्स BMMचे माझ्यासाठी व्हिडिओग्राफी आणि एडिटिंग करायचे. अच्छा. पण असं झालं की वेडिंग सीझन होता, ते वेडिंग कोरिओग्राफी वेडिंग फोटोग्राफी वगैरे पण करायचे. शिवाय त्यात त्यांचे फायनल झाले. हां. तर ते मला चेंजेस हवे होते, तर ते गायब झाले. मग फायनली मलाच प्रीमियर प्रोचं क्रॅक व्हर्जन नका वापरू, सॉरी अडॉब. प्रीमियर प्रो कुठून तरी शोधून काढून डाउनलोड करून स्वतःच एक्सपेरिमेंट करून एकीकडे यूट्यूबवर शोधून माझ्या एका कॉलेजच्या मित्रांनी ही बॅचमेटनी मला मदत केली शिकायला. पण हे सगळं करून 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 बेसिक तसं मी शिकले आणि मग प्रॅक्टिस करून करून प्रीसेट्स इकडनं तिकडनं शोधून डाउनलोड करून मग आता मी बऱ्यापैकी एडिटिंग करू शकते. म्हणजे तुला त्यात उतरावंच लागलं, म्हणजे आपण म्हणतो ना की हो, पाण्यात हो, पडल्याशिवाय हो, हो, पोहता हो, येत हो, नाही, हो, तर तसं definitely. तुला करावंच लागलं. डेफिनेटली स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग स्वर्ग दिसत दिसत नाही, खरं आहे. तर मी जेव्हा ट्रॅव्हल करत असते मला मी अशा ठिकाणी राहते की कुठेही जायचं असेल तर मला मिनिमम 1 तास लागतो. हां. त्याच्यामुळे मग ट्रॅव्हल करताना जर मी ड्राईव्ह करत नसेल तर टक 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 माझं फोटो एडिटिंग असेल किंवा पोस्टचे कॅप्शन्स लिहिणं असेल, मीडियासाठी काही सोशल मीडियासाठी काही कॉपी लिहिणं असेल, हे सगळं काही ना काहीतरी माझं सुरू असतं मग ट्रॅव्हल करताना. तो वेळ माझ्या हातात असतो. बरोबर आहे. तू एक उत्तम रायटर पण आहेस. तर तू कोणत्या सिरियल करता किंवा स्टेज शो करता संहिता लेखन केलेलं आहेस का? नाही 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 मी स्क्रीन प्ले लिहायचे. हां. माझी ज्यांनी मूवी प्रोड्यूस केली, माझी मेमरी कार्ड म्हणून जे मूवीचे जे प्रोड्युसर होते त्यांच्यासाठी म्युझिक व्हिडिओजसाठी आणि ॲड्ससाठी मी स्क्रीन प्ले लिहायचे. पण आणि मी त्यांच्यासाठी एक मूवीची स्क्रिप्टही लिहिली आहे जे टचवूड होपफुली एक दिवस तुम्हाला बघायला मिळेल. पण सिरियलसाठी किंवा शोजसाठी मी नाही लिहिलं अजून तरी. अच्छा. पण तू उत्तम कविता करतेस असं मी ऐकलेलं आहे. उत्तम करते की नाही माहित नाही, पण कविता डेफिनेटली मग करते. त्यातली एक कविता आम्हाला ऐकून दाखवशील? छोटीशी वाचून दाखवते. Yes. एवढीशीच आहे. बरं. मी इंग्लिशमध्ये कविता करते. शाळेत माझी फर्स्ट लँग्वेज इंग्लिश होती, त्याच्यामुळे मी इंग्लिश लिटरेचर खूप जास्त वाचलंय. माझ्या आईला खूप खंत आहे या गोष्टीची. पण मी वाचणार आहे. मी मराठी जास्त वाचणार आहे. मी हिंदी आणि उर्दूही आता वाचायला हळूहळू जास्त सुरुवात केली आहे. पण आत्तापर्यंत माझं शिक्षण इंग्लिश मीडियममध्ये झाल्यामुळे आणि जास्त इंग्लिश लिटरेचर मी वाचल्यामुळे मी इंग्लिशमध्ये जास्त लिहिलं जातं माझ्याकडनं. डान्सिंग ॲट द फ्युनरल हे या कवितेचं नाव आहे. हां. तर फ्युनरल म्हणजे ॲक्च्युअल फ्युनरल नाही, पण एखादी रिलेशनशिप जेव्हा एंड होते तर त्याचं फ्युनरल असं माझं म्हणणं आहे. थॉटच एकदम वेगळा आहे. लेट्स सी. Yeah. Dancing at the funeral. They played your favorite song tonight. I danced to it anyway. It felt like I was dancing at the funeral of everything we shared. I did that step you used to laugh at and laughed myself. It felt like I was dancing at the funeral of everything we shared. I turned myself around, twirled and twisted at the paths you used to lead me on. It must have looked like I was possessed, dancing with a ghost aimless. It's because they didn't know I was dancing at the funeral of everything we shared. वाव. Thank you. आय एम स्पीचलेस. you so सिरियसली. much. म्हणजे ह्या अशा विषयावरती सुद्धा कोणी कविता करू शकतं. ग्रेट. खूप Thank you सुरेख. so much. आता तू ॲड फिल्म्स करतेस, वेब सिरीज करतेस, टी व्ही सिरियल्समध्ये आहेस, तसंच तू डान्सही करतेस, कोरिओग्राफी करतेस, गिटार वाजवतेस. तर ह्या सगळ्यामधलं तुझं आवडीचं क्षेत्र कोणतं? मला हा प्रश्न बरेचदा विचारला जातो आणि माझ्याकडे त्याच्यामुळे एक असं फिनिश्ड प्रोडक्ट उत्तर आहे त्याच्याबद्दल. ॲक्टिंग माझी बायको आहे
ओ आणि डान्सिंग माझी गर्लफ्रेंड आहे आणि आय थिंक आपण गर्लफ्रेंडवर कायम थोडं जास्त प्रेम करतो. येस. सो या सो डान्सिंग हे उत्तर आहेच. म्हणजे जसं डिवोर्स की होईल माझा असं नका म्हणू. एखाद्या मुलावर जास्त प्रेम असतंच ना आईचं, तसं आहे ते. हा म्हणजे ऍक्च्युली किंवा आवडती नावडती आपण म्हणू शकतो. नाही नाही नावडतं ह्यातलं खरंच काही नाही आहे कारण मी दोन्हीबद्दल खूप पॅशनेट आहे. पण आय थिंक मला जो डिसिप्लिन डान्स थ्रू आलाय तो मी अप्लाय करते माझ्या ॲक्टिंग करिअरमध्ये. सो अगदी खरं, मी कारण जास्त ग्रेटफुल आहे माझ्या डान्स ट्रेनिंगला किंवा माझ्या डान्सिंग मेंटर्सना. पण ॲक्टिंग नाही सुटणार आयुष्यात. की आपण जर का एखादा शास्त्रीय नृत्याचा फॉर्म शिकलो, जसं की आपण कथ्थक शिकतो, तर तो जो फॉर्म आहे तो आपल्याला खरंच आयुष्यामध्ये डिसिप्लिन काय आहे हे शिकवतो. आणि त्याच्यानंतर मग आपण दुसऱ्या एखाद्या कलेकडे सुद्धा वळलो तरी सुद्धा तिथे त्याचा आपल्याला कधी कसा उपयोग होईल हे सांगता येत नाही. आणि खरं तर मी ॲक्टिंगही नाच शिकतानाच शिकले. म्हणजे हां. नृत्य आणि नाट्य आर नॉट व्हेरी फार अपार्ट. हे खरंच खूप खरं आहे. कारण मी कविता कोळी परत त्याही खूप सुंदर एक्सप्रेशन्स द्यायच्या आणि शिकवायच्या. अजूनही देतात ऑफकोर्स. पण त्यांचे एक्सप्रेशन्सही मी कॉपी पेस्ट करायचे. नाच तर कॉपी पेस्ट करायचेच, पण एक्सप्रेशन्सही कॉपी पेस्ट करायचे. आणि त्यांच्यासाठी एक स्टेज परफॉर्मन्स मी करत असताना आदेश बांदेकर आले होते. ते होस्ट होते का चीफ गेस्ट होते मला आता आठवत नाही. आईला आठवत असेल. आई नाहीये नेमकी इथे, आईने उत्तर दिलं असतं साईडने. पण ते होते तिकडे आणि त्यांनी नोटीस केलं की मी एक्सप्रेसिव्ह आहे. अच्छा. मग त्यांनी माझ्या आईला सांगितलं होतं की हिला ऍक्टिंग पण जमेल, ओ. हेही कन्सिडर करा तुम्ही. वाव. आणि मग तिकडनं तो किडा सुरू झाला होता माझ्या आईबाबांच्या डोक्यात. म्हणजे एखाद्या उत्तम कलाकारांनीच हे सांगावं, किती ग्रेट. सो आय थिंक जे काही मला नाचामुळे खूप काहीतरी आयुष्यात मिळालंय. म्हणजे एक एक्सप्रेशनचा फॉर्मही मिळालाय. मी प्रचंड अपसेट असेन तर मी म्युझिक लावून नाचते. मला दुसरं काहीही जर वर्कआउट होत नसेल की मित्रमैत्रिणींबरोबर बोलून झालं, आईशी बोलून झालं, तरी मला अजून एन्झायटी वाटतेय किंवा मला नाही शांत वाटत आहे, तर मग मी नाचते. किंवा आता मला डिसिप्लिन नाचातून मिळालं आहे. एक करिअर मला नाचातून मिळालं आहे. डिसिप्लिन मिळालं आहे मी म्हटलंच. हे खूप काय काय मला नाचाने दिलं आहे. सो थोडा माझा कल आहे जास्त नाचाकडेच नाचाकडे. आहे. आणि नाचाने आपल्याला हिलिंग पण होतच. डेफिनेटली खूप होतं. डेफिनेटली डान्स थेरपी खरंच इट वर्क्स. आणि मी जरीही डान्स थेरपी घेतली नसेल तरी आता माझ्याकडे एक ते टूल आहे की मला जर एक्सप्रेस व्हायचं असेल आणि मी शब्दांमध्ये एक्सप्रेस होऊ शकत नसेल, एक्सप्रेशन्सनी एक्सप्रेस होऊ शकत नसेल, तर मला माझ्या बॉडी थ्रू नाचामुळे एक्सप्रेस होता येतं. नक्कीच हे नक्कीच. खरंच. आणि तो सगळा जो नैराश्याचा भाग असतो तो पूर्ण निघून आणि जातो डान्स इज सच अ ग्रेट मिळते. वर्कआउट ऑल्सो. येस, व्हेरी ट्रू. सो हेही आहे. फिटनेस करता आपण हो. उगाचच कुठेही जिमला जाण्यापेक्षा घरीच का आपण डेफिनेटली नाचलो डेफिनेटली. तर आणि ऍक्च्युली मला जिम मध्ये माझा ट्रेनरही म्हणतो की कार्डिओ तुला खूप सोपं पडतं. युजली लोक कार्डिओला जास्त रडतात आणि वेट लिफ्टिंग त्यांना खूप वाव वाटतं. मी म्हटलं कार्डिओच तर करते मी लहानपणापासून, त्याच्यामुळे मला अंगात भिनलेलं आहे. कार्डिओ डे माझा फेवरेट डे असतो. आता ज्यांना कोणाला या क्षेत्रामध्ये यायचं आहे, करिअर करायचं आहे, तर त्यांनी कोणत्या तयारीनिशी ह्या क्षेत्रामध्ये यावं? त्यांना तू काय सल्ला देशील? मी दोन्ही पॉइंटर्स ॲक्च्युली आधीच मेन्शन केलेत. सर्वात आधी पेशन्स आणि रिजेक्शनची तयारी. या सगळ्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. मी बॉडी फिटनेस आणि ॲक्टिंग क्लासेस घ्या, हे सगळं नंतर येतं. पण सर्वात आधी तुम्हाला पेशन्सची गरज आहे. हेच आदेश सर पण माझ्या आईला सांगितलं होतं की तिच्यात आहे इनबॉर्न, ते दिसतंय, पण तरी 1000 ऑडिशन्स दिल्यावर एक काम मिळेल. बरोबर. मग ते काम तुम्ही चांगलं केलं तर कदाचित त्याच्यातून दुसरी कामं मिळतील. पण तेही एकतर लकवर आहे आणि तुम्ही तुमच्या डिसिप्लिनवर आहे आणि तुमच्या कामावर आहे. पण तुम्हाला रिजेक्शनची तयारी ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे. एस्पेशली मी खूप लहान असताना या फील्डमध्ये एंटर केलं, तर माझ्या आईने माझ्या मनाची तयारी खूप स्ट्रॉंग केली होती. ॲट द सेम टाईम ती असं म्हणायची की ही हॉबी आहे, तू टेन्शन घेऊ नकोस, ह्याच्यावर काय आपलं घर चालत नाही, ही हॉबी आहे म्हणून करतोय. तर मी लकी होते की मला जेव्हा रिजेक्शनची सवय लागली तेव्हा माझ्यावर प्रेशर नव्हतं की बाबा मला घर चालवायचं आहे किंवा मला रेंट भरायचं आहे किंवा बापरे जर मला हे काम नाही मिळालं आणि हा चेक नाही मिळाला तर मी उद्या खाणार काय, ह्याचे वांदे आहेत. हे माझ्यावर प्रेशर नव्हतं. बरोबर. त्याच्यामुळे मी एका अर्थी लकी होते. पण तुम्हाला ही सगळी तयारी ठेवायला लागेल की तुम्हाला काहीतरी बॅकअप लागेल, फायनान्शियल बॅकअप लागेल. सो आधी मी म्हणेन की तुम्ही जर ह्याच्यात झोकून देणार असाल स्वतःला तर एक हेही होऊ शकतं
की जोपर्यंत तुम्ही 100% देत नाही तोपर्यंत काही होणार नाही कदाचित. पण तुम्ही कम्प्लिटली 100% तेव्हाच द्या जेव्हा तुमच्याकडे फायनान्शियल बॅकअप आहे. नाहीतर तुम्ही एक तुमचा डे जॉब ठेवा आणि मग हे सुरू करा आणि मग तुम्हाला ह्याच्यात कॉन्फिडन्स आल्यावर मग तो जॉब सोडा किंवा एक तुमच्याकडे एक सर्टन अमाऊंट असल्यावर मग हा जॉब सोडा. पेशन्स 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 आणि पर्सिव्हिअरन्स ह्याचीच तयारी करा. बाकी सगळं होऊन जातं. आणि नेहमी पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवा. हो, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवणं इम्पॉर्टंट आहे. पण टॉक्सिक पॉझिटिव्हिटी ही कधी कधी होते की बरोबर. मग तुम्ही लेथार्जिक होता. जर तुम्ही टॉक्सिक पॉझिटिव्हिटी तुमची जर असेल की नाही मिळणारच आहे, हा ठीक आहे मिळेल, हा ठीक आहे मिळेल, असं नाही. हे नाही ठीक आहे दुसरं काहीतरी दुसरं. येईल, पण दुसऱ्या काहीतरीसाठी मी मेहनत घेईल, हा ॲटिट्यूड जास्त इम्पॉर्टंट. म्हणजे मेहनत करायचीही तेवढी तुमची तयारी हवी. तुम्हाला जर फीडबॅक आलाय तुम्ही विचारा की कास्टिंग डिरेक्टर्स हे तुमच्यासाठी रूट करतात, त्यांना हवंय की तुम्हाला काम मिळेल, कोणीच तुमच्या अगेन्स्ट नाहीये. तर तुम्ही जाऊन विचारू शकता की का नाही झालं. जर आता एखाद्या 40शीतल्या बाईचा रोल आहे तर मी नाहीच फिट होणार, किंवा एखाद्या 15 वर्षाचा मुलीचा रोल आहे तर मी नाहीच फिट होणार, हे तर ऑब्व्हियस आहे. पण जर मला वाटतंय की नाही माझं सगळं फिट होतं, मग माझ्या हातून का गेलं, मग त्यांचा जो फीडबॅक आहे त्याच्यावर मेहनत करा. मग नेक्स्ट टाइम तुम्ही ती चूक करणार नाही. अगदी खरं, बरोबर आहे. अपॉर्च्युनिटीज येत राहतील, पण तुम्हाला इम्प्रूव्ह करत राहावं लागेल आणि अपडेट करत राहावं लागेल. नक्कीच. आणि हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे नुसतं ह्याच क्षेत्रात नाही तर तुम्ही कोणत्याही क्षेत्रात जा, कोणत्याही क्षेत्रात तुम्हाला upskilling, नेहमी अपडेट हो. राहावंच आणि लागतं. टेक्नॉलॉजी चेंज होत आहे, टेक्निक्स चेंज होत आहेत, बरोबर. नवीन नवीन जनरेशन जशा येतात इंडस्ट्रीमध्ये त्यांचे पॉईंट ऑफ व्ह्यूज वेगळे असतात. सो नक्कीच. अपडेट करणं आणि अपस्किल करणं इज ऑफकोर्स इम्पॉर्टंट. आणि तू जसं म्हणालीस की कुठला तरी एक बॅकअप ठेवा, म्हणजे मग तो फायनान्सचा असेल किंवा मी म्हणेन की दुसरी एखादी कला सुद्धा तुम्ही आत्मसात करा. म्हणजे जर का समजा तुमचं ह्या इंडस्ट्रीमध्ये काही नाही झालं तर दुसरी जी कला आहे त्या कलेमधनं सुद्धा तुम्ही सर्वाईव्ह होऊ शकता. आणि जर का नैराश्य आलं तर ती कला तुम्हाला साथ देईल. डेफिनेटली. आणि आजकाल तर सोशल मीडिया आहे, यूट्यूब आहे, बऱ्याच गोष्टी आहेत. सो आधी डान्सचं असं होतं की डान्स स्कूल उघडायची, नाही तर मूवीजसाठी कोरिओग्राफीज करायच्या. बरोबर. दुसरं आधीमध्ये काही नव्हतं. पण हो. आता खूप काय काय तुम्ही करू शकता. ॲक्टिंग रिलेटेडही तुम्ही खूप काय काय करू शकता. वेब सिरीज नी खरं तर खूप ॲक्टर्सना एक छान स्टेज दिला आहे. आधी असं होतं नाटक करतोय नाही तर सिरियल करतोय, म्हणजे आधी एक्सपेरिमेंटल थिएटर केलं, मग कमर्शियल थिएटर केलं, मग सिरियल केली, मग मूवी केली. बरोबर. असं एक टिपिकल पॅटर्न हो. फॉलो करावा लागायचं. आता नक्कीच. तसं काही नाहीये. तुम्ही ज्याच्यात फिट होता, तुमचं निश तुम्ही शोधा आणि देन यू गुड टू गो. ऑफकोर्स हार्डवर्क इज अ Yes. मेजर पार्ट. नक्कीच. आता शारदीय नवरात्र सुरू आहेच, तर त्यानिमित्ताने तू महिलांना काय संदेश देशील? मी खूप लहान आहे कोणालाही काही संदेश देण्यासाठी खरं तर. पण माझ्या आईनी मला लहानपणापासून हेच शिकवलंय की मी खूप घाबरट होते. मी म्हटलं तसं मी अगदी आईच्या मागे लपून लपून असायचे. सो माझ्या आईनी मला कायम माझी क्युरिओसिटी जपण्यासाठी एनकरेज केलंय, मला ओपिनियन डेव्हलप करायला एनकरेज केलंय स्वतःचे. आणि तिने मला हेच सांगितलं की यू ऑलवेज हॅव अ चॉईस. तिने मला चॉईस आहे, माझ्याकडे चॉईस आहे, मी कधीही नाही म्हणू शकते, नाही म्हणायला मला शिकवलंय. सो आय थिंक या 3 गोष्टी की स्वतःचे ओपिनियन्स जपा, स्वतः तुम्हाला चॉईस आहे कधीही काहीही करायला. कितीही कोणी जज केलं तरी तुम्हाला जर वाटतं हे तुमच्यासाठी करेक्ट आहे, तुमचे जे जवळचे आहेत त्यांनाही वाटतं हे तुमच्यासाठी करेक्ट आहे, तर तुम्ही सोसायटीला घाबरू नका, गो फॉर इट आणि बी फिअरलेस. अगदी छान. क्युरिओसिटी मला जपायला सांगणे. मी जसं म्हटलं मी लपायचं, तर सोसायटीमध्ये कन्स्ट्रक्शन चाललं आहे, तर रेतीचा ढीग होता. तर जे कन्स्ट्रक्शन वर्कर्सची मुलं होती त्याच्यात खेळत होते. तर मलाही असं होतं की मला खेळायचं आहे. तर माझ्या आईने कधी नाही सांगितलं ए शी तिकडे नको जाऊस, म्हणजे जा खेळून बघ काय. मग मला तिकडेच भुबू आणि मांजरींची शिवशी सापडल्यावर मीच धावत परत आले. आई म्हणाली ठीक आहे अंघोळ कर. पण आईने कधी मला थांबवलं नाही. किंवा झाडावर चढायचंय, चढून बघ, पडशील ना, लागेल ना, सॅव्लॉन आहे घरी. सो बरोबर. हेच म्हणजे आहे. प्रत्येक गोष्टीचा तू अनुभव घेऊन बघ, त्यातनं हो तू एक्झॅक्टली. शिकशीलच. तुम्ही नवीन एक्सपिरियन्स घ्या, तुम्हाला आवडलं तर कंटिन्यू, नाही आवडलं तर ओके बाय बाय. Yes. पण एक अनुभव तर आपण घेतला आणि Exactly. No regrets. राईट, व्हेरी ट्रू, की मी हे करून बघितलं नाही असं तर नाही होणार. डेफिनेटली. असं मी आता व्हिडिओ गेम्स माझ्या भावामुळे खूप खेळायचे, तर इफ आय लिव्ह टू बी दॅट ओल्ड, तर 80th इयरला मला असं नको आहे वाटायला कधी की अरे यार, व्हिडिओ गेम्समध्ये असतं की एक मेन मिशन असतं आणि मग साईड मिशन्स असतात. तर असं नको वाटायला की यार साईड मिशन्स राहिले इनकम्प्लीट. सो
तर अपूर्वा, आज तू आम्हाला कोणता डान्स फॉर्म परफॉर्म करून दाखवणार आहेस? मी आशिष पाटीलांकडे काही कोरिओग्राफीज हिरामंडीच्या शिकले होते. हां. सो त्यातली एक करून दाखवू? नक्की आवडेल. येस, येस, स्टेज इज युअर्स. डेफिनेटली, लेट्स गो. ओ सैया हटो जाओ तुम बड़े वो हो। ओ सैया हटो जाओ तुम बड़े वो हो। रात बीत जाए दिन चढ़ आए, इब घर जाने तो दो ओ सैया, इब घर जाने दो ओ सैया, हटो जाओ तुम बड़े वो हो। ओ सैया हटो जाओ तुम बड़े वो हो। सास ननद तर श्रोते हो, आत्ताच आपण अपूर्वा परांजपे हिच्याशी छान संवाद साधला. तिने ज्या काही टिप्स तुम्हाला सांगितलेल्या आहेत, की जसं की कोणाला ह्या क्षेत्रात यायचं असेल, तर पहिले तुम्ही मनाने खंबीर राहा. कोणतीही गोष्ट जर का तुम्हाला नकारात्मक वाटली, तरीसुद्धा त्याचा जास्त विचार करू नका. आणि जर का तुम्हाला रिजेक्शन्स आली, तर त्याच्यावरती सुद्धा तुम्ही काम करा. असं नाही की तुम्ही प्रत्येक वेळेस चुकीचे असता. पण एखाद्या गोष्टीमध्ये आपण नाही फिट होत, पण ते आपण का होत नाही ह्याचा तुम्ही पूर्ण विचार करा. आणि आयुष्याला सामोरं जा आणि नेहमी हसत राहा. तर अपूर्वा, तू आज अमृत संवाद या माझ्या यूट्यूब चॅनलवरती वेळात वेळ काढून आलीस, त्याबद्दल तुझे मनापासून आभार. नाही, मला खूप मजा आली तुझ्याबरोबर बोलायला अमृताताई, आणि तुमच्या सगळ्यांबरोबरही बोलायला. आणि मला इन्व्हाइट केलंस, तुला वाटलं की बाकीचे जे सगळे येऊन गेलेत ते खूप सिनियर आहेत आणि त्यांच्यामध्ये तुला वाटलं की मीही तुझ्या चॅनलवर येऊ शकते. दॅट्स अ ऑनर फॉर मी. थँक्यू सो मच. वेलकम, थँक्यू सो मच. तर श्रोते हो, ही होती आपली नवरात्रीतील नवदुर्गा मालिका आणि हे होतं त्यातलं शेवटचं पुष्प. आपण पुन्हा भेटणारच आहोत एका नवीन विषयासह. पण तोपर्यंत आपली त्रिसूत्री विसरायची नाही. कोणती? लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. आणि कोणाला करायचं? अमृत संवाद या माझ्या यूट्यूब चॅनलला. तर पुन्हा भेटूया लवकरच. तोपर्यंत नमस्कार.